नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो अवर आणि आजचा झिरो अवर विशेष आहे. कारण आजचा झिरो अवर चर्चेचा नाहीये, जी चर्चा झालेली आहे संसदेमध्ये तिचा सारांश पाहण्याची आहे. आज आणि कालपासून ऑपरेशन सिंदूर बद्दल विरोधकांच्या मनात जे असंख्य प्रश्न होते आणि जे मुद्दे त्यांना मांडायचे होते ते औपचारिकरित्या संसदेमध्ये मांडले गेले. कालपासून सुरू झालेलं हे सिंदूर विशेष सत्र आज अखेर संपलं पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर. मात्र 2 दिवस चाललेले आणि त्यातही आज मोदींच्या जवळपास 1.5 तासाच्या या भाषणामध्ये आणि त्याच्या आधी राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादीचे यादव, अखिलेश यादव या सगळ्यांच्या भाषणांनी विविध प्रकारचे कंगोरे सुद्धा समोर आणले आणि त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीचं सौंदर्य सुद्धा दाखवून दिलं की इतक्या मोठ्या ऑपरेशन बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात, उत्तरं दिली जातात आणि दोन्हीकडून एक सजग मोठी चर्चा घडवून आणली जाते जनतेसमोर सादर करण्यासाठी. या चर्चेमध्ये अनेक भाग होते. जसे घणाघाती हल्ले करण्यात आले. मग राहुल गांधींनी हल्ला केला की जर का लष्कराला पूर्ण मोकळीक दिली होती तर पाकिस्तानच्या लष्करी टार्गेट्सना किंवा लष्करी आस्थापनांना टार्गेट करू नका, अशा प्रकारे हात का बांधले. प्रणिती शिंदे काँग्रेसच्या खासदार म्हणाल्या की या बाकी काही प्रकार नव्हे तर टेलिव्हिजनवरती, मीडियावरती भाजपचा किंवा सरकारचा तमाशा होता, ज्याची दखल पंतप्रधानांनी सुद्धा घेतली. तर दुसरीकडे राजनाथ सिंग असतील किंवा अमित शाह असतील यांनी काँग्रेसचे सुद्धा पाढे वाचले आणि आतापर्यंत कशा गोष्टी चालल्या होत्या दहशतवादाच्या बाबतीत आणि कशा प्रकारे व्होट बँकेचं राजकारण चालू होतं याची आठवण करून दिली. दोन्हीकडून हे सगळी क्षेपणास्त्र, बॉम्बगोळे आणि टिकांचे सगळे क्षेपणास्त्र आणि गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जवळपास 1.5 तासाच्या भाषणामध्ये केवळ ऑपरेशन सिंदूर नव्हे, भारताच्या समोरची सुरक्षा आव्हानं, पाकिस्तानच्या बाबतीत सिंदूर ऑपरेशनच्या बाबतीत भारतानं कोणती उद्दिष्ट साध्य केली, त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात, आतापर्यंत काँग्रेसची कारकीर्द कशी राहिली याची अगदी आणि नेहरूंपर्यंतची सुद्धा आठवण सगळ्यांनी या निमित्तानं काढली. नेहरू असतील, काँग्रेसची अन्य सरकारं असतील, असा सगळ्याचा एक गोषवारा, एक सविस्तर चर्चा या निमित्तानं झाली आणि भारताच्या समोरच्या संरक्षण क्षेत्राच्या बाबतीतली असेल त्याची चर्चा ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं झाली. आणि आता आपण या आपल्या खास एपिसोडमध्ये या सगळ्या सत्रामधली जी प्रमुख भाषणं, त्याचा जो प्रमुख सारांश आहे तो बघणार आहोत. पण त्यापूर्वी ज्या प्रश्नामुळे गदारोळ झाला आणि ज्याची दखल पंतप्रधान मोदींनी सुद्धा घेतली त्या प्रणिती शिंदेच्या मुद्द्यावरूनच आजचा प्रश्न आपण केलेला आहे. तो मी प्रेक्षकांसाठी आपण आणणार आहोत. नेहमीप्रमाणे त्यासाठी जाऊया स्क्रीनवरती आणि पाहूयात काय म्हणाल्यात प्रणिती शिंदे आणि त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं. ऑपरेशन सिंदूर सरकारनं केवळ मीडियासाठी केलेला तमाशा होता असं म्हणून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सैन्य दलांचा अपमान केलाय असं वाटतं का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हँडल्सवरती जाऊन तुम्ही या प्रश्नाला आपला कौल देऊ शकता. सगळ्यात कार्यक्रमाच्या शेवटी आपण याचा कौल सादर करू.